सो स्पाइन हे प्रायमरीली आपण कणा म्हणतो ना, म्हणजे इट इज द स्पाइन और बॅकबोन ऑफ द होल थिंग. द बॅकबोन हे एक सिनॉनिम आपण वापरतो एखाद्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीसाठी. सो बॉडीच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीला सुद्धा स्पाइन तितकंच महत्वाचं आहे, वरपासून खालीपर्यंत. वेगवेगळे लिगमेंट्स जे आहेत ते मोठे होतात, काही काही गोष्टी जे आहेत ती जाड होतात, सो दॅट एक स्टॅबिलिटी नॅचरली प्रोव्हाइड व्हायला पाहिजे. या दृष्टीनं बॉडी अडॅप्टेशन करते. या अडॅप्टेशन प्रोसेसमध्ये काही जर गोष्टी बिघडल्या तर ॲबनॉर्मली ते नर्व किंवा स्पायनल कॉर्डला कंप्रेशन सुरू होतं आणि त्याच्याने पेशंट्स प्रॉब्लेम सुरू होतो. सो पेशंट ज्या वेळेला एक कॉमन बॅक पेन म्हणून घेऊन येतो किंवा एखादा समजा एक 50-55चा एक माणूस आपल्याकडे आला आणि म्हटला मला बॅक पेन होतोय, मला सायाटिका होतोय. सायाटिका म्हणजे पायात दुखतंय. तर या पेशंट्सना नॉर्मली ज्या वेळेला आपण ट्रीटमेंटची सुरुवात करतो, हे मेडिकेशन्स, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि एक्सरसाइज थेरपी हे नॉर्मली फर्स्ट गोमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. जर पेशंट खूप सुंदर रीतीने ह्याच्यामध्ये रिस्पॉन्ड केला, त्याचं पेन बरंचसं कमी झालं किंवा निघून गेलं पूर्ण आणि तो नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करू लागला, तर नॉर्मली मेंटेनन्स प्रोग्राम्स, एक्सरसाइजेस किंवा बाकीच्या गोष्टी सुरू करता येतात की ज्याच्या जोरावर पेशंट कंटिन्यू नॉर्मल लाईफ जगू शकतो. सो एंडोस्कोपिक सर्जरीज हे बऱ्याच ठिकाणी केले जातात, पण एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी हे मिरजमध्ये गेल्या 16 वर्षापासून आपण इथे करतोय. नमस्कार, मी सुश्रुता हॉस्पिटलमध्ये आहे आणि माझ्यासोबत या हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर गिरीश दातार आहेत आणि त्यांच्याकडून इंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी किंवा एकूणच जे मणक्याचे आजार आहेत त्याच्याविषयी आम्ही गप्पा मारणार आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, इंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी किंवा इंडोस्कोपिक सर्जरीबद्दल बरंचसं आता अवेअरनेस लोकांच्यामध्ये झालं आहे किंवा लोकांना माहिती आहे. आपलं हॉस्पिटल तर त्याच्याबद्दलच प्रसिद्ध आहे. तर पहिल्यांदाच मला असं सांगा की इंडोस्कोपिक सर्जरी म्हणजे काय नेमकं असतं? सो एंडोस्कोपिक सर्जरी ही एक जनरल टर्मिनॉलॉजी आहे. एंडोस्कोपी पोटासाठी केली जाते, गुडघ्यासाठी केली जाते. एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरी असते, तशाच पद्धतीने एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी असते. या हॉस्पिटलमध्ये आम्ही स्पाइन आणि स्पाइन रिलेटेड डिसऑर्डर्स हे एंडोस्कोपिकली ट्रीट करतो. सो स्पाइनमध्ये ट्रीट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं मेडिकेशन्स आहेत, औषध उपचार आहेत किंवा फिजिओथेरपी आणि मुवमेंट थेरपी आता जे नवीन लेटेस्ट आलेलं आहे ते आहे, किंवा बाकी फॉर्म ऑफ ट्रीटमेंट्स जसे इंजेक्शनचे ट्रीटमेंट्स आहेत ते अवेलेबल आहेत. तशाच पद्धतीनं एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी ही सुद्धा अवेलेबल आहे. अच्छा. एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमध्ये एक दुर्बीण असते, ज्या दुर्बिणीद्वारे छोट्या छिद्रामधून डायरेक्टली आपल्याला सर्जरी करता येते. नॉर्मली जेव्हा आपण ओपन सर्जरीज करतो, या ओपन सर्जरीज मध्ये सर्जिकल फील्ड हे आपल्या डोळ्यांपासून खूप लांब असतं, त्यामुळे आपण वरून खाली बघत असतो आणि तिथे काम करत असतो. पण एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमध्ये त्याचा एंडोस्कोपचा जो कॅमेरा असतो, जो एक हाय डेफिनेशन कॅमेरा असतो आणि आता 4K सुद्धा कॅमेरा आलेला आहे, तो कॅमेरा एंडोस्कोपच्या पुढे टिपलाच लावलेला असतो. त्यामुळे आपला डोळाच जणू काही आपण आतमध्ये ठेवून काम करतो, या पद्धतीने त्याचं विजन असतं. त्यामुळे प्रिसिशन, क्लॅरिटी या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड प्रमाणाने फरक पडतो. त्यामुळे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी किंवा एंडोस्कोपिक सर्जरी अदरवाइज इज अ मोर लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि त्या टेक्नॉलॉजीचा बेनिफिट मिनिमल इन्व्हेजन म्हणजे नो कोलॅटरल डॅमेज, आजूबाजूला कुठलाही डॅमेज न करता ही सर्जरी आपल्याला करता येते. आपल्या पूर्ण हा जो एरिया आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलतोय आपण, तर या पद्धतीच्या सर्जरीज कुठं कुठं केल्या जातात? सो एंडोस्कोपिक सर्जरीज हे बऱ्याच ठिकाणी केले जातात, पण एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी हे मिरजमध्ये गेल्या 16 वर्षापासून आपण इथे करतोय. सो फर्स्ट टाइम आम्ही 16 इयर्स बॅक ही सर्जरी ज्या वेळेला ही जी टेक्नॉलॉजी, ह्याचे इक्विपमेंट्स आणि त्याचा नोहाव जेव्हा इथे आणला आणि तेव्हापासून आम्ही ही सर्जरी आता इथे करतोय. काही काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी ही केली जाते किंवा एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचे वर्षन्स केले जातात. पण प्युअर फुल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनही कोणी करतंय हे बघण्यात आलेलं नाहीये. मग याच्यामध्ये ज्या मणक्याच्या सर्जरीज आहेत, आपण म्हणालात की एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी आपल्याकडेच होते, तर ह्याच्यामध्ये सर्जरीचे कोणते कोणते प्रकार आहेत? सो ह्याच्यामध्ये एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी हे वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्जरीज आहेत. कुठे पॅथॉलॉजी आतमध्ये प्रॉब्लेम कुठे आहे त्याच्यावरून कुठल्या पद्धतीची एंडोस्कोपी लागणार हे ठरतं आपल्याला. सो प्रायमरीली एंडोस्कोपी मागून करता येते,
थोडा ऑब्लिकली करता येते आणि बाजूनीही करता येते. सो ज्याला ट्रान्सफोरामिनल सर्जरी किंवा एक्स्ट्रा फोरामिनल सर्जरी किंवा पोस्टिरियर इंटरलमायनर किंवा ट्रान्सलमायनर सर्जरी अशा या नावाने ओळखलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपण तुमच्या बाकीच्या ज्या उपचार पद्धती आहेत त्याच्याबद्दल पुढे बोलणारच आहोत, पण आपला विषय आता एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीबद्दल चाललाय म्हणून त्याबद्दलचा प्रश्न विचारतो. कारण आपण नेहमी सांगताच की हा आमचा शेवटचा पर्याय आहे म्हणजे पेशंटच्या बाबतीमध्ये. तर कोणत्या स्टेजला पेशंट असताना तुम्ही त्याला प्रेफर करता की ह्याला एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी आपल्याला करायला पाहिजे? सो पेशंट ज्या वेळेला एक कॉमन बॅक पेन म्हणून घेऊन येतो किंवा एखादा समजा एक 50-55चा एक माणूस आपल्याकडे आला आणि म्हटला मला बॅक पेन होतोय, मला सायाटिका होतोय. सायाटिका म्हणजे पायात दुखतंय. तर या पेशंट्सना नॉर्मली ज्या वेळेला आपण ट्रीटमेंटची सुरुवात करतो हे मेडिकेशन्स, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि एक्सरसाइज थेरपी हे नॉर्मली फर्स्ट गो मध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. जर पेशंट खूप सुंदर रीतीने ह्याच्यामध्ये रिस्पॉन्ड केला, त्याचं पेन बरंचसं कमी झालं किंवा निघून गेलं पूर्ण आणि तो नॉर्मल ऍक्टिव्हिटीज करू लागला तर नॉर्मली मेंटेनन्स प्रोग्राम्स, एक्सरसाइजेस किंवा बाकीच्या गोष्टी सुरू करता येतात की ज्याच्या जोरावर पेशंट कंटिन्यू नॉर्मल लाईफ जगू शकतो. काही पेशंट्समध्ये आपण दिलेले हे प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये बेनिफिट होत नाही किंवा प्रायमरी ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टिगेशन करतो त्याच वेळेला लक्षात येते की पॅथॉलॉजी खूप पुढे निघून गेली आहे. तर या पेशंट्सना सर्जरीशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. बिकॉज बाकी एक्सरसाइज करणं, मेडिकेशन्स घेणं हे सगळं वेस्ट ऑफ टाइम आहे. फक्त प्रॉब्लेम मोर अँड मोर सिरियस होत जाणार, प्रॉब्लेमॅटिक होत जाणार, कॉम्प्लिकेट होत जाणार. त्याऐवजी लवकर सर्जरी केल्याने त्याचा बेनिफिट होऊ शकतो. अशा पेशंटना एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीची गरज पडू शकते. एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी बद्दल आपण बोलतो आहोत, तर याच्यामध्ये ही सर्जरी सेफ आहे का लोकांच्या दृष्टीने किंवा पेशंटच्या दृष्टीने? हो, नक्कीच सेफ आहे. कारण जरी हे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी, काही एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी हे लोकल अनस्थेशियामध्ये करता येतात, काही हे जनरल अनस्थेशियामध्ये करता येतात. ओके. पण या सर्जरीची सेफ्टी याच्यामध्ये आहे की विजन जे आहे, जे आपल्याला दिसतोय आतमध्ये, ते एवढं जास्त क्लिअर असतं की तिथे तुम्ही जाणून सुद्धा तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही डॅमेजेस नाही करू शकत. सो इट्स अन ऍब्सोल्युटली सेफ सर्जरी. त्यामुळे त्याच्याबद्दल कोणीही शंका बाळगायचं कारण नाही. पण सर्जरी सेफ झाली म्हणजे तो पेशंट त्याची आतली जखम बरी झाली किंवा वरची जखम बरी झाली, पण त्याच्या ज्या बाकीच्या मुवमेंट्स आहेत पूर्वी ज्या पद्धतीनं म्हणजे आजारी पडण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीनं त्याचं आयुष्य होतं तसं पूर्ववत आयुष्य त्याला मिळू शकतं का? बऱ्यापैकी सर्जरी नंतर मिळू शकतं. पण जर तुम्हाला फुल पोटेन्शियलला पोचायचं असेल की तुमची क्षमता पूर्वी तुम्ही जॉगिंग करू शकत होता आणि तुम्हाला आजही परत जॉगिंग करायचंय, तर पूर्वरत तुम्हाला जर जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं स्वतःलाही कष्ट घ्यायला लागतील. जसं रिहॅबिलिटेशन मध्ये तुम्हाला मुवमेंट थेरपीज करावे लागतील, काही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करावे लागतील, काही काळ काही गोष्टींपासून तुम्हाला लांब राहावं लागेल. जसं जमिनीवर बसणं आहे किंवा वाकून काही उचलणं आहे किंवा ह्या गोष्टी थोडा काळ का होईना, एक अल्पकाळ का होईना, पण तुम्हाला ते अवॉइड करावं लागेल. एकदा तुम्ही तुमचं बॅक पूर्वरच स्ट्रेंथन केला, गेलेली पॉवर सगळी तुम्ही परत मिळवली, गेलेली फ्लेक्सिबिलिटी परत मिळवली, ऍब्सोल्युटली तुम्ही नॉर्मल लाईफस्टाईल जगू शकता जे तुम्ही पूर्वी जगत होता. ओके. मला त्याच्यामध्ये असं जाणून घ्यायला आवडेल की एक पेशंट तुमच्याकडे आलेला आहे, प्रचंड त्याची पाठ दुखते आहे आणि तुमची इन्व्हेस्टिगेशनची सुरुवात झाली, म्हणजे जसं आपण म्हणालो की MRI, एक्सरे, CT स्कॅन, त्याला काय ज्या गोष्टी लागणार आहेत त्या केल्या, सर्जरी करायची त्याची ठरली, तर तिथून पासून त्याला बरं करेपर्यंतची तुमची नेमकी प्रोसेस काय असते? सो नॉर्मली एकदा सर्जरी करायचं ठरलं की मग त्या पेशंटच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे त्याला अपॉइंटमेंट दिली जाते. नॉर्मली सर्जरीच्या आदल्या दिवशी पेशंट येतो, त्याचे बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात की त्याचा हेल्दी बॉडी आहे का, वेदर द पेशंट कॅन अंडरगो सर्जरी, म्हणजे याला सर्जरी करता येईल का आपल्याला, म्हणजे त्याचं ब्लड व्यवस्थित गोठतं का, त्याचं हिमोग्लोबिन नॉर्मल आहे का, त्याचं लिव्हर फंक्शन टेस्ट प्रॉपर आहे का, किडनी फंक्शन व्यवस्थित आहे का. याच्या व्यतिरिक्त कार्डियक आउटपुट, आता वयस्कर माणूस असेल तर डेफिनेटली आपण हार्ट रिलेटेड बघितलं पाहिजे, डायबिटीसचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, ब्लड प्रेशर असेल तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर फिजिशियन्स फिटनेस घेणं गरजेचं आहे. फिजिशियन्स फिटनेस यासाठी की हे सगळे पॅरामीटर्स विदिन नॉर्मल लिमिट्स आहेत आणि पेशंट कॅन अंडरगो सर्जरी विदाउट मच प्रॉब्लेम, हे फिजिशियननी सर्टिफाय करावं लागतं. अपार्ट फ्रॉम दॅट, काही लोकांना ज्यांना कार्डियक प्रॉब्लेम्स आहेत किंवा 50 वर्षाच्या पेक्षा जास्त असणाऱ्या लोकांना कधी कधी सायलेंट कार्डियक प्रॉब्लेम्स असतात जे कधी कधी आपल्याला त्रास देत नाही, पण अचानक आपल्याला प्रॉब्लेम्स पुढे येऊ शकतात.
तर यासाठी कार्डियाक फिटनेस घेणं सुद्धा महत्वाचं आहे. हे सगळे दोन्ही फिटनेस झाल्यानंतर अनस्थिशॉलॉजिस्ट हा फिटनेस फॉर अनस्थिशा बघतो. कारण ते आपल्याला जर समजा अनस्थिशा देण्यासाठी नळी घालावी लागेल किंवा काही करावं लागेल, त्याच्यासाठी पेशंट बरोबर आहे का, किंवा खूप जास्त स्वेलिंग किंवा शॉर्ट नेक असं काही नाही आहे ना, तर ह्या गोष्टी बेसिकली बघितल्या जातात. हे झाल्यानंतर नॉर्मली नेक्स्ट डे सर्जरी होते. याच्यामध्ये मेंटली त्याला प्रिपेअर तुम्ही काही करता का? कारण मला सर्जरीची भीती वाटते, तर त्याचं मे बी शरीर साथ देणार नाही, की आता हे मी थोडं घाबरलोय किंवा बीपी मला हे झालंय, शुगर वाढली वगैरे, तर त्याला मेंटली काय प्रिपरेशन तुम्ही करता का त्याचं? सो नॉर्मली कसं आहे की हॉस्पिटलचं एन्व्हायरमेंटच आम्ही अशा पद्धतीनं ठेवतो की हे खूप लाईट ठेवतो. सो प्रत्येक जण पेशंटला त्याच्या पद्धतीनं तो पेशंटला एक फीडबॅक देत असतो. म्हणजे मी तर देणारच आहे, पण माझ्या बरोबरीनं माझे जे असोसिएट वर्कर्स आहेत आउट पेशंटमध्ये किंवा असिस्टंट डॉक्टर्स आहेत, तेही याच पद्धतीने फीडबॅक देत असतात. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट आहे नर्सिंग स्टाफ, ज्यांच्याबरोबर पेशंटचा कॉन्टॅक्ट मॅक्सिमम येतो, तेही त्यांना फीडबॅक्स देत असतात की नक्की ऑपरेशन नंतर दुखतं का, तर ते सांगतात की नाही दुखत तुम्हाला, किंवा हे जे फीडबॅक असतात हा कंटिन्युअस फीडबॅक असतो. अलग लक्षात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की पेशंटला एक सेशन नॉर्मली बिफोर सर्जरी तो कसा चालतो, नंतर चालतो, हे एक ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्सेस कलेक्ट करण्यासाठी आम्ही नॉर्मली रिहॅबिलिटेशन आपल्या सेंटरमध्ये वर पाठवून देतो पेशंट्सना, जिथे रिहॅबिलिटेशन स्पेशलिस्ट त्यांच्या भाषेमध्ये पेशंटला समजेल ह्या भाषेमध्ये, म्हणजे लोकल लँग्वेजमध्ये, रादर दॅन युजिंग सायंटिफिक लँग्वेज किंवा मेडिकल लँग्वेज न वापरता कॉमन लँग्वेजमध्ये हे सगळं एक्सप्लेन करून त्यांचे जे काही फिअर्स आहेत ते पूर्ण फिअर्स काढतात आणि रिएन्फोर्स करतात की तुम्ही बरे होणार आहात. कारण एक मेंटल ॲबिलिटी, कारण बरेच लोक जे येतात खूप लेट येतात आणि ते ऑलरेडी सगळी आशा सोडलेली आहे की आता आपल्याला काही होणार नाही, पण त्यांना हे रिएन्फोर्स करणं आपलं कामच आहे. म्हणूनच मी मुद्दाम पेशंटच्या मनात असणारा प्रश्न तेवढ्यासाठी विचारला. ठीक आहे, तो आता सर्जरीसाठी तुम्ही तयार त्याला केलं आणि आता नेक्स्ट डे सर्जरी करायची आहे, तिथून कसं तुमचं? सो नॉर्मली सकाळी सर्जरीज, नॉर्मली आपल्याकडे हे सकाळी सर्जरीज असतात, तो नॉर्मली सर्जरी सुरू होते. फर्स्ट अनस्थिशा दिला जातो, पेशंटला टेबलवर पोझिशन दिली जाते आणि त्या पद्धतीने सर्जरी होते. नॉर्मली ही सर्जरी डिपेंडिंग अपॉन द प्रॉब्लेम साधारण 45 मिनिटं ते 1.5 तासाची कालावधी लागते. ह्याला काही फार मोठा वेळ किंवा असं लागत नाही. काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यासाठी थोडासा वेळ जास्त लागू शकतो, किंवा 2 लेवल करायचे किंवा 3 लेवल करायचे, त्याला थोडा वेळ जास्त लागू शकतो. पण सरासरी एक साधारण 2 तास म्हणा तुम्ही पेशंट थिएटर आतमध्ये गेल्यापासून बाहेर येऊपर्यंत. बाहेर पेशंट आल्या की युजली 15 to 20 मिनिट्समध्ये पेशंट पूर्ण जागा झालेला असतो. तुम्ही बोललेल्या गोष्टी उत्तर देऊ शकतो, तो कमांड्स ओबे करतो. तुम्ही जर त्याला सांगितलं जीभ दाखवा तर तो जीभ दाखवतो, पंजा हलवून दाखवा तो हलवून दाखवतो. बरेच लोक नाव सुद्धा सांगतात, नातेवाईकांना ओळखतात. हे सगळं घडतं. पूर्वीसारखं काय अनस्थिशा राहिलेलं नाही की सकाळी सर्जरी झाली आणि कुठेतरी संध्याकाळी पेशंट जागतोय, जागा झाला, किंवा तो दिवसभर ओकत राहिलाय किंवा असं काही घडत नाही. खूप सोफिस्टिकेशन आलंय अनस्थिशामध्ये. सो इट इज अ व्हेरी सोफिस्टिकेटेड आउटकम. सो अराउंड 15 to 20 मिनिट्समध्ये पेशंट कम्प्लिटली अवेक असतो. पण मॉनिटरिंगसाठी ह्या पेशंटला हाय डिपेंडन्सी युनिट किंवा रिकव्हरीमध्येच पेशंट ठेवला जातो. पेशंट पूर्ण रिकवर व्हायला पाहिजे आणि साधारण एक 2 ते 3 तास पेशंट कम्प्लिटली रिकवर झाला की पेशंटला त्याच्या रूममध्ये शिफ्ट केलं जातं. सो त्या दिवशी पेशंट हा फक्त इन स्लीपिंग पोझिशनच असतो. तो साईड्सला टर्न करू शकतो, त्याला बसायला आम्ही शक्यतो परवानगी देत नाही. आणि नेक्स्ट डे म्हणजे तो साधारण एक 3-4 तासांनीच खाऊ पिऊ शकतो. सो स्टार्ट करतो, पाणी पिण्यापासून सुरू करतो, संध्याकाळचं तो व्यवस्थित भात वगैरे लाईट फूड घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला. नेक्स्ट डे मॉर्निंग नॉर्मली जे काही ड्रेसिंग वगैरे केलं जातं, ड्रेन असतो तो ड्रेन काढला जातो, युरिनरी कॅथेटर असतो तो कॅथेटर काढला जातो, आणि साधारण दुपारी पेशंटला उभं करून चालायला लावतो आम्ही. सो कन्फर्म करतात पेशंट्स की त्याचं ओरिजिनल पेन आहे, गेले, काय झालंय, तर ते नॉर्मली कन्फर्म करतो. मेजॉरिटी पेशंट्समध्ये ते पूर्ण गेलेलं असतं. आणि मग त्याच्यानंतर पेशंटला सगळे एक्सरसाइजेस पुढच्या 6 आठवड्याचे, पूर्ण सगळे एक्सरसाइज सांगून उपयोग नाहीये, कारण नेक्स्ट 6 आठवडे काय करायचे एक्सरसाइज, तेवढे एक्सरसाइजेस त्याला शिकवले जातात. आणि प्रायमरीली शिकवलं जातं ब्रीदिंग. ब्रीदिंग हे खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे स्पाईनच्या रिकव्हरीमध्ये. सो ब्रीदिंग जर प्रॉपरली तुम्हाला घेता येत नसेल किंवा ऑल्टर झालं असेल स्पायनल प्रॉब्लेममुळे, ते रिइन्स्टिट्यूट करणं गरजेचं आहे.
त्यामुळे ते ब्रीदिंग त्यांना व्यवस्थित कसं घ्यायचं हे शिकवलं जातं आणि मग पेशंट डिस्चार्ज होतो. अच्छा. सो नॉर्मली ऑपरेशन झाल्यानंतर 24 तासांनी पेशंट घरी जातो. घरी जातो आणि मग नंतर 6 महिन्याचा तुमचा जो सो प्रोग्राम आहे, मग 1.5 महिन्यांनी तो पेशंट येतो परत फॉलोअपसाठी. त्यावेळेला एक्सरसाइजेस बदलतात किंवा त्याचे राहिलेले काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सगळं गोष्टी बघितले जातात. काही मेडिकेशन्स ऍड करायचे आहेत, कमी करायचे आहेत, त्या गोष्टी केल्या जातात. असं 1.5 महिन्याचे साधारण व्हिजिट्स त्याला यावं लागतं. म्हणजे काय लगेच आठवड्याभराने या वगैरे असं काही नसतं. नाही. स्ट्रेट 1.5 महिना, मग परत पुढे 1.5 महिना, असं 6 महिन्यापर्यंत आम्ही पेशंटला फॉलोअप करतो की त्याचे जे काही एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स होते ते कम्प्लिटली निघून गेलेत आणि ही हॅज कम बॅक टू ॲब्सोल्यूट नॉर्मल. आणि त्यानंतर मग पेशंटला गरज पडेल तर तो येऊ शकतो, अदरवाईज नाही आला तरी चालू शकतो. आता हे जे एकूणच मणक्याचे आजार आणि त्याला रिलेटेड असणारे इतर आजार, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण बोलत असताना हे जे आजार आहेत ते साधारण कुठल्या वर्षापासून सुरू होतात आणि कधीपर्यंत त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो? सो बॅक पेन आणि सायटिका हे कॉमनेस्ट फॉर्म ऑफ स्पाइन डिसऑर्डर किंवा स्पायनल प्रॉब्लेम आहे. सो बरेच आहेत स्पायनल प्रॉब्लेम्स. ट्युमर्स घडू शकतात किंवा बाकीच्या गोष्टी घडू शकतात, पण ते खूप अनकॉमन आहेत. त्याचे पर्सेंटेजेस सुद्धा खूप कमी आहेत. ऍक्सिडेंट्स पण असू शकतात, पण त्याच्याबद्दल आता आपलं डिस्कशन नाहीये. तो डिजेनरेटिव्ह स्पाइन बद्दल आपण बोलतो. सो आपण जन्मल्यापासून आपण अगदी म्हातारे होईपर्यंत आपला स्पाइन हा ग्रॅज्युअली डिजेनरेट होतोय. सो एजिंग प्रोसेस आहे याच्यामध्ये. सो नॉर्मली स्पाइन आणि स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम हे साधारण 30 to 40 एज ग्रुपमध्येच त्याची सुरुवात होते. अच्छा. असं नाहीये की लहान मुलांमध्ये घडत नाही, घडतं. काही काही कारणांनी घडू शकतं, ते काही प्रॉब्लेम्सनी, काही इंजुरीजनी घडू शकतं आणि ते बिगिनिंग असू शकतं मुलांमध्ये. पण नॉर्मली जे बघितलंय की साधारण 30 to 40 इयर्स मध्ये हा प्रॉब्लेमची सुरुवात होते. सो हे बॅक पेन किंवा लेग पेन या दृष्टीनं होतं. मेजॉरिटी पेशंट्समध्ये हे ऑटोमॅटिकली सेटल होतं. अच्छा. याला काही करावं लागत नाही. बरं. सो पेशंट एक 3-4 दिवस किंवा आठवडाभर घरी रेस्ट घेतो आणि ते निघून जातं. अगदी रेअरली कोणीतरी डॉक्टरांकडे जातो, थोडे मेडिकेशन्स आणि रेस्टने सेटल होतं. काही पेशंट्समध्ये हे पेन जात नाही, की ज्यांच्यामध्ये ऑलरेडी डिस्क बाहेर आलेली आहे आणि ते नर्ववर डायरेक्टली प्रेस करते. तर अशा पेशंटनी आठवड्याभरात आपलं पेन जात नाहीये, पण तरीही रेस्ट कंटिन्यू 2 महिने 3 महिने हे करू नये. म्हणजे ती डिस्क त्या नर्वला दाब देते म्हणून ते दुखत असतं. करेक्ट. सो ते एका पॉइंट ऑफ टाइम नंतर एक लेवलच्या पुढे निघून गेलं की ते रिव्हर्स होत नाही. त्यावेळेला काहीतरी त्याला सर्जिकल ट्रीटमेंट किंवा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा एक्सरसाइज ट्रीटमेंट ह्याची गरज पडू शकते. तर मेजॉरिटी पेशंट्समध्ये हे ऑटोमॅटिकली सेटल होतं आणि मग पेशंटला एक 10 ते 15 वर्षाचा एक पेन फ्री पिरियड मिळतो की ज्याच्यामध्ये कधीतरी इंटरमिटंटली खूप जास्त ऍक्टिव्हिटी केली तरच पेन होतं, अदरवाईज होत नाही. आणि मग नंतर वयाच्या 50-55 नंतर ह्याचा खराच त्रास सुरू होतो. सिम्पल प्रॉब्लेम्स लाईक बॅक पेन पासून सुरू होतं, मग बॅक पेन मधनं बटक पेन किंवा कुल्ल्यांमध्ये दुखणं, पायामध्ये दुखणं असं सुरू होतं, किंवा चालताना पाय भरून येणं, की जास्त लांब चालता न येणं, की पूर्वी मी 1 किलोमीटर चालू शकत होतो पण आता 300-400 मीटर नंतर मला बसावं लागतं. एक 10 मिनिटं बसलं की मला बरं वाटतं आणि मग परत चालता येतं. हे सुरुवात आहे. ओके, हे इग्नोर जर केलं तर हा प्रोग्रेशन आहे, कारण हा सगळा प्रॉब्लेम प्रोग्रेसिव्ह आहे. सो आज असलेला असं स्टॅटिक कायमस्वरूपी राहणार नाही, हा वाढत जाणार आहे टू अ लेवल की आता फंक्शनिंगच थांबलंय. म्हणजे घरात उठल्यानंतर टॉयलेटला जाता येत नाही या परिस्थितीला येऊपर्यंत लोकांनी थांबू नये. मी तेच तुम्हाला हे करणार होतो की अशा प्रकारची दुखणी जी आहेत त्याचं अंगावर काढण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे दुखतंय ना, मग एखादी पेन किलर घेऊया किंवा काहीतरी चोळून घेऊया वगैरे. तर त्यांनी ऍक्च्युअल डॉक्टरांच्याकडे किंवा आपल्याकडं कधी अप्रोच व्हायला पाहिजे? सो ह्याच्यामध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला बॅक पेन सुरू झालं की इमिजिएटली काय हॉस्पिटलमध्ये जायची गरज नसते. बॅक पेन कंट्रोलेबल असेल किंवा टॉलरेबल असेल, स्लीप झोपून आपल्याला ते पेन कमी होत असेल तर एक ॲडिक्वेट रेस्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन, एक आठवडा किंवा 2 आठवडे मॅक्सिमम त्याचं रेस्ट घेऊन जातंय का हे प्रयत्न करायला हरकत नाही. आणि मेजॉरिटी पेशंट्समध्ये जातही. जर एखादं पेन 10-15 दिवसाच्या वर आहे आणि तो जात नाहीये तर दिस इज द टाइम टू गो टू अ डॉक्टर. एक स्पेशलिस्टकडे जाणं गरजेचं आहे, त्याचं इव्हॅल्युएशन करून घेणं गरजेचं आहे की कशामुळे हे पेन कंटिन्युअस आहे आणि जात नाहीये. सो एकदा ते कन्फर्म झालं की डॉक्टर तुम्हाला सांगू शकतो की तो इन्व्हेस्टिगेशन सांगेल तुम्हाला, लाईक MRI, एक्सरे आणि रेअर कंडिशन्समध्ये CT स्कॅन सुद्धा सांगेल.
आणि मग तो डिसिजन घेतो की हे कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. पेन हे मल्टिपल रिझन्समुळे होतं. सो एक इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला कम्प्लीट इन्फॉर्मेशन कधीच नाही मिळत. सो त्याच्यामध्ये प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन असतं ज्याला आपण डायनामिक एक्सरेज म्हणतो किंवा स्टँडिंग एक्सरेज म्हणतो. आता स्टँडिंग एक्सरेज आणि नॉर्मल एक्सरे मध्ये काय फरक आहे? स्टँडिंग एक्सरेज मध्ये पेशंटला उभं करून त्याचं ज्या वेळेला त्याच्या मणक्यावर वजन पडतं त्यावेळेला घेतले जाणारे हे एक्सरेज आहेत की ज्याच्यामध्ये डायनामिक कंडिशन मध्ये किंवा वजन पडल्यावर त्या मणक्याचं काय होतं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणजे रिअल टाइम सिनारिओ आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये डायनामिक एक्सरेज म्हणून एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये पुढे वाकून, मागे वाकून किंवा साईडला वाकून की ज्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आपण डे टू डे लाईफमध्ये करतो आणि या ऍक्टिव्हिटीज करताना आपल्याला पेन होतं, तर ह्या ऍक्टिव्हिटीज मिमिक केल्या जातात आणि त्याचे एक्सरेज घेतले जातात टू अंडरस्टँड की स्पाईनच्या आर्किटेक्चरमध्ये काय बदल घडतंय. सो एक्सरे हा प्रायमरीली बोन दाखवणारा एक इन्व्हेस्टिगेशन. ह्याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू, नर्व, मसल, लिगामेंट, डिस्क हे काही दिसत नाही, फक्त बोन एवढंच दिसतं त्याच्यामध्ये. सो बोनचे काही आजार असतील किंवा दोन मणक्यामधला गॅप कमी झाला असेल किंवा मणका तिरका झाला असेल तर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये किंवा डायनामिक पाहिजे, तुम्हाला उभं राहून काहीतरी पाहिजे, तर हे एक्सरेज मधनं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. तो एक्सरे हे एक मॅन्डेटरी इन्व्हेस्टिगेशन आहे फॉर एनी काइंड ऑफ अ स्पायनल प्रॉब्लेम. सेकंड इन्व्हेस्टिगेशन इम्पॉर्टंट आहे तो आहे MRI. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हे खूप इम्पॉर्टंट मोडॅलिटी आहे कारण तो प्रायमरीली सॉफ्ट टिश्यू स्कॅन करतो. MRI हा काही बोन स्कॅनिंगसाठी टूल नाहीये. बोन दिसतो त्याच्यामध्ये पण जेवढ्या क्लॅरिटीनं दिसायला पाहिजे तेवढ्या क्लॅरिटीनं तो दिसत नाही. सो प्रायमरी सॉफ्ट टिश्यू इमेजिंगसाठी MRI वापरला जातो की याच्यामध्ये दोन मणक्याची मधली जी चकती असते किंवा डिस्क असते ती जी डिस्कची काय कंडिशन आहे, ते हायड्रेटेड आहे का, म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट चांगला आहे का नाही आहे, का ब्रिटल झाली आहे ती डिस्क हे आपल्याला कळतं. ती डिस्क फाटली आहे का किंवा दोन मणक्यामधली गॅप कमी होऊन तो डिस्क पूर्ण बाहेर आलाय का, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्हची काय परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये काही डॅमेजेस झालेले आहेत का, त्याच्यावर कुठला प्रेशर आहे का, तर हे सगळं इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी आपल्याला MRI ची गरज पडते. काही रेअर सिनारिओज मध्ये आपल्याला जर जॉईंट बघायचं असेल किंवा आपल्याला बोनचं आर्किटेक्चर खूप चांगलं बघायचं असेल, काहीतरी आपण सस्पेक्ट करतोय, तर ह्यांच्यामध्ये सीटी स्कॅन पण केलं जातं की ज्याच्यामध्ये सीटी स्कॅन हा एक्सरे सारखाच असतो पण सीटी स्कॅन हा 3 डायमेन्शन घेतला जातो. म्हणजे त्याचे छोटे छोटे स्लाइसेस करून आपण बघू शकतो की त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स आहेत का, कॉन्ट्रास्ट काही बदलतोय का, जे एक्सरे मध्ये एवढं चांगलं अप्रिशिएट करू शकत नाही. त्यामुळे बरेच पेशंट असं विचारतात की डॉक्टर आम्ही आता MRI केलाय, आता एक्सरेची काय गरज आहे, आम्ही तर खूप सुंदर इन्व्हेस्टिगेशन केले. सुंदर इन्व्हेस्टिगेशन किंवा खूप महाग इन्व्हेस्टिगेशन म्हणजे खूप चांगलं असतं अशातला भाग नाही. इट इज कॉस्ट ऑफ टेक्नॉलॉजी. तर एक्सरे एक वेगळ्या कारणांसाठी आहे, MRI एक वेगळ्या कारणासाठी आहे, सीटी स्कॅन एक वेगळ्या कारणासाठी. पण मी समजा एक 8 दिवसापूर्वी डॉक्टरना दाखवले, हे सगळ्या टेस्ट करून घेतलेत आणि तुमच्याकडे आलो तर जनरली डॉक्टर सांगतात की परत हे सगळं करून या. मग हे वेस्ट ऑफ मनी आहे का व्हॅल्यू ऑफ मनी आहे? मोस्ट इम्पॉर्टंट काय, तुम्ही एका स्पेशलाइज्ड डॉक्टरकडे तुम्ही जर गेला तर तो तुम्हाला प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन सांगणार. आता तुम्ही कुठलेही 2 एक्सरेज घेऊन आला माझ्याकडे तर डॉक्टर माझ्याकडे ऑलरेडी काढलेले एक्सरे आहे. मग नेक्स्ट प्रश्न असतो हा झोपून काढलेला एक्सरे आहे का हा उभारून काढलेला एक्सरे. इनव्हेरिएबली तुमचं उत्तर असतं झोपून काढलेला एक्सरे. अगेन यू हॅव टू अंडरस्टँड की ह्या झोपून काढलेल्या एक्सरेचा काही उपयोग नाही, ते काय व्हॅल्यू ऍड करत नाही. ओके, MRI. आता MRI जो करायला पाहिजे स्पाईनसाठी त्याचा काहीतरी प्रोटोकॉल आहे. तो काही जनरल नसतो, तो काही ऍक्सिडेंटसाठी करणारा MRI नाही. तो MRIच्या मशीनचं काय क्वालिटी आहे, हे 1.5 टेस्ला किंवा 3 टेस्लाचं मशीन आहे का. सेकंड, त्याचे कट्स जे घेतले जातात MRI मध्ये किंवा त्याला प्रोटोकॉल म्हणतो आपण, जो प्रोटोकॉल घेतला जातो हे प्रॉपर प्रोटोकॉल्स घेतलेत का, प्रॉपर कट्स त्या त्या ठिकाणी घेतलेले आहेत का, हे खूप महत्वाचं आहे. सिक्वेन्सेस असतात त्याच्यामध्ये, जसं T1 असतो, ज्याचा T2 असतो, स्टर इमेजेस असतात, हे सगळे सिक्वेन्सेस केलेत का, कारण हा कॉन्ट्रास्टिंग इम्पॉर्टंट असतं. कारण काही गोष्टी वेगळ्या दिसतात MRI मध्ये, काही गोष्टी आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघायच्या असतात. तो हे कॉन्ट्रास्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एक प्रायमरी गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे, MRI हा काही डायरेक्ट इमेजिंग नाहीये. जसं एखादा फोटोग्राफ आपण काढतो किंवा डायरेक्ट एक्सरे काढतो की आपल्या स्पाईनचं पिक्चरच डायरेक्टली तिथं उठतो त्या फ्री फिल्मवर. MRI काही तसा नाहीये. MRI एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केला जातो आणि त्याचा इन्फॉर्मेशन किंवा त्या सेल्स मधला इन्फॉर्मेशन पिकअप करून त्याचा इमेज
कम्प्युटरनी जनरेट केलेलं असतं. सो इट इज आर्टिफिशियल इमेजिंग, इट इज नॉट डायरेक्ट इमेजिंग, इट इज इनडायरेक्ट इमेजिंग. सो इनडायरेक्ट इमेजिंग मध्ये कॉन्ट्रास्टिंग करणं, पाणी आपल्याला एका सिक्वेन्समध्ये व्हाईट दिसतं, दुसऱ्या सिक्वेन्समध्ये ब्लॅक दिसतं, फॅट आपल्याला सप्रेस करता येतो, ह्या सगळ्या कॉन्ट्रास्टच्या गरज असतात. सो प्रॉपर जर MRI असेल आणि तो शॉर्ट ड्युरेशनचा असेल, तर शॉर्ट ड्युरेशन म्हणजे किती? साधारण 3 महिने. जर पेशंटची सिम्पटोमॅटॉलॉजी किंवा कंप्लेंट्स गेल्या 3 महिन्यात बदललेली नाहीये आणि त्याच्याकडे एक MRI आहे जो 3 महिने जुना आहे, पण एक प्रॉपरली केलेला MRI आहे, तर परत MRI करायची गरज नाहीये. पण त्यावेळेला मला फक्त कंबर दुखत होती, पण आता पायात आणि कुल्ल्यात पण दुखायला लागलाय. जर तुम्ही मला हे इन्फॉर्मेशन देताय आणि तुमचा MRI जुना जो आहे तो 1.5 महिन्यापूर्वी काढलेला आहे, तरी पण मी तुम्हाला सांगणार MRI रिपीट करा, कारण पॅथॉलॉजी प्रोग्रेस झाली आहे. तर आत्ताच्या परिस्थितीत कुठे आहे पॅथॉलॉजी आणि काय आहे हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. कारण आपण एखादी सर्जिकल ट्रीटमेंट प्लॅन करतो आणि आपण काय एक्सप्लोरेटरी स्पाइन सर्जरीज करत नाही की वरपासून सगळं ओपन केलेलं आहे आणि आपण हुडकतोय, असं काही करत नाही. टार्गेटेड सर्जरी असते. टार्गेटेड सर्जरीसाठी तुमचं GPS लोकेशन परफेक्टच पाहिजे. देर इज नो डाऊट अबाउट इट. मगाशी मी म्हणालो की आपण ते अंगावर दुखणं काढण्याचं प्रमाण खूप आहे, कारण पूर्वीच्या लोकांच्या मध्ये किंवा काही लोक, बऱ्याचशा लोकांच्या मध्ये सर्जरी म्हटलं की ते घाबरतात. मी थोडं दुखणं अंगावर काढीन, पण सर्जरी नको रे बाबा. म्हणजे ओपन सर्जरी हा शब्द पण बऱ्याचदा आम्ही ऐकलेला आहे. तर ओपन सर्जरी केली की आम्ही आता कायमचे आधू होणार किंवा चालताच येणार नाही, हे होणार नाही, असं आहे. मग आता ही ओपन सर्जरी आणि आपल्याकडं केली जाणारी इंडोस्कोपिक सर्जरी याच्यामधला फरक काय आहे? सो लोकांच्या मनामध्ये ही एक चुकीची धारणा आहे की सर्जरी झाली म्हणजे कायमस्वरूपी आधू झाला, असं होत नाही. हे ऍक्च्युली कसं आहे, फुटबॉलचा गोलकीपर सारखं आहे. धरलेले गोल कोणी बघत नाही, सुटलेलेच फक्त लक्षात राहतात. तशाच पद्धतीने हे आहे. एखादा पेशंट खूप सिव्हिअर कंडिशन मध्ये आलाय किंवा तो आधू म्हणूनच आलाय आणि त्याची सर्जरी झाली आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट घडलेली नाही, तो हा एक एक्झाम्पल असू शकत नाही. सो नॉर्मल पेशंट्समध्ये वेदर इट इज एंडोस्कोपिक सर्जरी, वेदर इट इज ओपन सर्जरी, आउटकम्स आर एक्सलंट. असं काही कोण आधू वगैरे काही होत नसतं. तुमची कंडिशन काय आहे सर्जरीच्या अगोदर हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही या कंडिशन मध्ये आलाय की जिथे बियॉन्ड रिपेअर गेलेला आहे, इट इज अ रिअल डिफिकल्ट सिच्युएशन आणि याच्यासाठी जबाबदार डॉक्टर किंवा हॉस्पिटल किंवा सर्जरी नाहीये, ते तुम्हीच आहात. बरोबर. की तुम्ही इतके दिवस अंगावर काढले. जितक्या लवकर तुम्ही जाऊन ट्रीट करणार, भलेही ते मेडिसिननी असो, एक्सरसाइजनी असो किंवा सर्जरीने असो, जितकं छोटा प्रॉब्लेम तेवढी छोटी सर्जरी. त्या दोन्हीतला फरक काय याच्यामध्ये? सो ओपन सर्जरीज हे स्टँडर्ड एक साधारण अंडर फुल अनेस्थीशिया एका इन्सिजननी केली जाते. एक साधारण 4 ते 5 इंचाचं इन्सिजन, डिपेंडिंग अपॉन 1 लेवल ऑपरेट करायचं का 2 लेवल ऑपरेट करायचं, त्याच्यावरून ओपन केली जाते. मसल्स सगळे बोन पासून सेपरेट केले जातात आणि जेवढं आपल्याला गरज आहे तेवढ्या बोनचं काढून, कारण शेवटी आपण ओपन करतोय, आपल्याला बाहेरून बघायचं आहे. भलेही तुम्हाला साह्याने तुम्ही लूप्स वापरा किंवा मॅग्निफिकेशन तुम्ही वापरा किंवा मायक्रोस्कोप वापरा, तुम्हाला ओपन तर करावं लागेल आतमधलं दिसण्यासाठी. तर तुम्हाला ते नॉर्मली थोडंसं जास्त ओपन करावं लागतं आणि मग नंतर तुम्ही ते पॅथॉलॉजी हँडल करू शकता. ओपन सर्जरी ही काय वाईट सर्जरी नाहीये, कारण गेले 150 वर्ष ही सर्जरी चालू आहे. पण त्या सर्जरीचे काही प्रॉब्लेम्स आहेत, सर्जरीचे दुष्परिणाम आहेत. अच्छा. त्या सर्जरीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी किंवा पूर्ण नलिफाय करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीज इव्हॉल्व्ह झालेली आहेत. सो ट्रीटमेंट एका कंडिशन किंवा आजाराचा ट्रीटमेंट जसं एंडोस्कोपीने करता येतं तसंच ओपन सर्जरीने पण करता येतं. मग तुमच्या एंडोस्कोपीत तुम्ही किती छेद घेता? सो एंडोस्कोपीमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की एंडोस्कोपीमध्ये आपला जो डोळा जणू काही आतमध्येच ठेवतो आपण, कारण एंडोस्कोपच्या टिपलाच कॅमेरा असतो. त्यामुळं अगदीच 6 ते 8 मिलीमीटर छेदामधनं तुम्ही काम करू शकता, जे तुम्ही ओपन सर्जरीमध्ये तेवढ्या छोट्या छेदांमधून काम नाही करू शकत. तिथं काही इंचात तुम्हाला काम करावं लागेल. म्हणजे मग ते कव्हर होण्यासाठी लागणारा वेळ पण जास्त लागत असेल? डेफिनेटली जास्त. तो मोठा जखम झाली डेफिनेटली लागतो. मग ह्याला कव्हर व्हायला किती वेळ? या एंडोस्कोपिक सर्जरीला हे बिन टाक्याची शस्त्रक्रिया आहे, त्यामुळे शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिथं कुठलीही टाके नसतात. एक बँडेड सारखं छोटीशी चिकटपट्टी लावलेली असते, जखम भरते. त्या पद्धतीने साधारण एक 8 ते 10 दिवसामध्ये ही वरची जखम भरून जाते आणि आतमधलं जे काही भरायला जो काही पॅथॉलॉजी होता, आजार जो काही होता, त्या पद्धतीनं तेवढाच वेळ लागणार आहे जेवढा ओपन सर्जरीला लागणार आहे. म्हणजे ओपन सर्जरीला समजा जर थोडा जास्त वेळ लागत असेल
तर ह्याच्यामध्ये एक साधारण 25-30% वेळ कमी लागेल. पण त्याला काही वेळ लागणार आहे. असं नाही की एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी झाली म्हणजे उद्यापासून तुम्ही सर्व काही करू शकता. असं नाही. नॅचरल हिलिंगसाठी तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. पण सर्जरीमुळे होणारा डॅमेज जो आहे तो जवळजवळ नाही. मग आता ह्याच्यामध्ये जी सर्जरी आहे ती आपण स्पाइनची करतो. करेक्ट. तर ती सर्जरी करायची वेळ माणसावरती का येते? तर नॉर्मली हे प्रोसेस जे आहे पॅथॉलॉजीचं हे अगदीच लवकर लाईफमध्ये सुरू झालेलं असतं. सो समवेअर अराउंड 30-35च्या आसपास कधीतरी ऑकेजनली होणारा बॅक पेन की जे कन्व्हिनियंटली नेग्लेक्ट केला जातो. आपल्याला नॉर्मली बॅक पेन होतं, आपण 1-2 दिवस झोपतो, बॅक पेन जातं किंवा ओव्हर द काउंटर काही पेन किलर्स खातो आणि मग हे पेन निघून जातं आणि आपण ते विसरूनही जातो. असे मल्टिपल एपिसोड्स ज्या वेळेला घडू लागतात त्यावेळेला डिजेनरेटिव्ह प्रोसेस हे त्याच नॉर्मल पेसनी न जाता हे फास्टर पेसनी पुढे जातं आणि काळांतराने अनाटॉमिकल डॅमेज म्हणजे स्ट्रक्चरल डॅमेज त्या स्पाइनच्या सेगमेंटमध्ये किंवा मल्टिपल सेगमेंट्समध्ये आयदर डिस्कमध्ये किंवा मागच्या जॉईंटमध्ये इतक्या प्रमाणात घडतं की आता पॉइंट ऑफ नो रिटर्न. सो बॉडी कॅनॉट हील ऑन इट्स ओन. सो या परिस्थितीमध्ये आपल्याला सर्जरी शिवाय पर्याय राहत नाही. आता आपण स्पाइन बद्दल बोलतोय तर स्पाइनचं कार्य हे लहानपणी कुठेतरी जीवशास्त्रामध्ये येऊन गेलेलं आहे, पण ते आपण आता विसरून पण गेलेलो असतो. तर याच्यामध्ये नेमकं स्पाइनचं कार्य कशा पद्धतीने चालतं? सो स्पाइन हे प्रायमरीली आपण कणा म्हणतो ना, म्हणजे इट इज द स्पाइन ऑर बॅकबोन ऑफ द होल थिंग. द बॅकबोन हे एक सिनॉनिम आपण वापरतो एखाद्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीसाठी. सो बॉडीच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीला सुद्धा स्पाइन तितकंच महत्वाचं आहे वरपासून खालीपर्यंत. सो प्रत्येक ऑर्गन म्हणजे मस्क्युलर स्केलेटल सिस्टम मध्ये हे स्पाइन वरपासून खालीपर्यंत आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करतं, मोबिलिटी प्रोव्हाइड करतं, पॉवर आणि स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतं, आपल्याला वॉकिंग रनिंग सगळ्या गोष्टींसाठी प्रोव्हाइड करतं आणि सगळ्यात महत्वाचं ब्रेनला जसं बाहेर स्कल आहे किंवा कवटी जे म्हणतो आपण ते आहे जे प्रोटेक्टिव्ह आहे, तसं स्पायनल कॉर्डला सुद्धा स्पाइन हे प्रोटेक्टिव्ह आहे. सो स्पाइन हे खरोखरच बॅकबोन ऑफ द बॉडीच आहे. मग या स्पायनल कॉर्डचं कार्य काय चालतं? सो स्पायनल कॉर्ड ब्रेननी जनरेट केलेले जे इम्पल्सेस किंवा जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस असतात हे इम्पल्सेस स्पायनल कॉर्डद्वारे प्रत्येक लेवलला ते बाहेर पडतात. त्याच्यामध्ये मल्टिपल कार्य आहे. वन इज ऑटोमॅटिक फंक्शन्स ऑफ द बॉडी. ऑटोमॅटिक फंक्शन म्हणजे डायजेशन, हार्ट कंडिशन्स किंवा श्वास घेण्याची प्रक्रिया ही एक ऑटोमॅटिक कंडिशन. मी आणि तुम्ही थांबवू शकत नाही, हे कंटिन्युअस चालू राहणार. सो हे फंक्शन्स करण्यासाठी जे नर्व्स मध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जातात ते त्याच्यामधनं कंडक्ट होतात. सेकंड, व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ मसल्स. म्हणजे आपण जर ठरवलं की मूठ आपली बंद करायची किंवा उघडायचं आहे, ह्याचा जो काही एक फंक्शन आहे हे फंक्शन ब्रेनद्वारे ट्रिगर केलं जातं आणि दॅट इज कॅरीड थ्रू द स्पायनल कॉर्ड आणि डिफरंट नर्व्सनी घेऊन जातात. ते मल्टिपल फंक्शन्स बॉडीचे ह्या स्पायनल कॉर्डद्वारे. इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे की हे कंट्रोल सेंटर ब्रेन आणि खाली हे कंट्रोलिंग पूर्ण त्याच्याद्वारे स्पाइन किंवा स्पायनल कॉर्डद्वारे जातं. अच्छा. मग आता ह्याच्यामध्ये जे आपलं स्पाइन आहे त्याचे काही वेगळे वेगळे पार्ट्स असतात का या सगळ्याला कंट्रोल करणारे किंवा त्याच्यासाठी कार्य करणारे? सो स्पाइन वरपासून खालीपर्यंत त्याला आपल्याला मानेचे स्पाइन ज्याला आपण सर्वायकल स्पाइन म्हणतो, हा छातीचा भाग जो आहे तो थोरासिक म्हणतो, खालील जो असतो तो लंबर स्पाइन म्हणतो आणि एकदम शेवटचा पार्ट तो सेक्रल आणि कॉक्सिजियल स्पाइन म्हणतो. सेक्रल आणि कॉक्सिजियल स्पाइन हे स्पाइन वर्टिब्रास म्हणजे मणके हे सेपरेट नसतात पण जुळलेले असतात. पण त्याचेही इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत. आजूबाजूच्या पेल्विक मसल्सना सप्लाय करणारे, आपले लघवी करायचं कंट्रोल, ब्लॅडर कंट्रोल आणि बावेल कंट्रोल म्हणजे टॉयलेट वगैरे हे कंट्रोल करण्याचे सगळे सिस्टम्स तिथे अवेलेबल असतात. प्रत्येक एरिया त्या त्या एरियामधल्या मसल्सला किंवा त्या त्या एरियाच्या ऑर्गन्सला कंट्रोल करण्याचं काम करतं. अच्छा. मग आता ह्याच्यामधला कोणता पार्ट डॅमेज झाला असेल तर तो कोणत्या एरियावरती इफेक्ट करतो? सो स्पाइनमध्ये दोन पद्धतीने डॅमेजेस घडू शकतात. एक स्पायनल कॉर्डलाच डॅमेज घडू शकतो, जसं एखादा ऍक्सिडेंट झाला तर तो स्पायनल कॉर्डला जोरात मार बसतो आणि आपल्याला लकवा झाल्यासारखं किंवा पायामधली पॉवर निघून जाते, लघवी संडासाचा कंट्रोल निघून जातो. हा एक पद्धतीचा प्रॉब्लेम जो डायरेक्ट स्पायनल कॉर्डला होणारा डॅमेज. दुसऱ्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे स्पायनल कॉर्डला डॅमेज न होता आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सना होणारा डॅमेज. हा डॅमेज फक्त ऍक्सिडेंट किंवा ट्रॉमा किंवा इंजुरीनीच नाही तर आपल्या
एजिंग प्रोसेसमध्ये पण घडू शकतो. म्हणजे दोन मणक्याच्या मध्ये जी एक मऊ गादी असते ज्याला आपण डिस्क म्हणतो, ही डिस्क फाटू शकते. त्यातलं काही मटेरियल बाहेर येऊ शकतं आणि एका कन्फाइंड स्पायनल कॅनल हे एक बोनी स्ट्रक्चर आहे. मणक्यानी तयार झालेला हा एक बोनी स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड असतं. तर त्याच्यामध्ये जर एक एक्स्ट्रा एलिमेंट जर बाहेर आलं तर त्याला जागा कमी पडते आणि कॉम्प्रोमाइज होतं. सो नर्ववर डायरेक्टली प्रेशर्स येऊ लागतात. त्याच्या बरोबरीनं ॲज एज प्रोग्रेसेस डिजेनरेटिव्ह प्रोसेस होतं. डिजेनरेटिव्ह प्रोसेस हे स्टॉप नाही करू शकत तुम्ही, अवॉइडही करू शकत नाही. हे प्रत्येक माणसामध्ये घडणार एजिंग प्रोसेस आहे. एजिंग प्रोसेसमध्ये स्पाईनची मोबिलिटी कमी करण्याच्या दृष्टीनं स्पाईनमध्ये वेगवेगळे बोन्स तयार होतात ज्याला ऑस्टिओफाइट्स म्हणतो आपण. वेगवेगळे लिगमेंट्स जे आहेत ते मोठे होतात, काही काही गोष्टी जे आहेत ते जाड होतात. सो दॅट एक स्टेबिलिटी नॅचरली प्रोव्हाइड व्हायला पाहिजे या दृष्टीनं बॉडी अडॅप्टेशन करते. या अडॅप्टेशन प्रोसेसमध्ये काही जर गोष्टी बिघडल्या तर ॲबनॉर्मली ते नर्व किंवा स्पायनल कॉर्डला कंप्रेशन सुरू होतं आणि त्याच्याने पेशंट्सना प्रॉब्लेम्स सिम्पटम्स सुरू होतात. एक शब्द जनरली ह्या संदर्भात ऐकू येतो की मणक्यात पाणी झालेलं आहे, मणक्यातलं पाणी काढायचंय वगैरे, असे एक जनरल म्हणजे लोकांच्या डेफिनेशन्स आहेत. तर तो काय प्रकार आहे? सो मणक्यातलं पाणी हे ब्रेन पासून खाली येणारं सगळं फ्लुइड असतो. सो डायरेक्टली स्पायनल कॉर्ड सुद्धा काय डायरेक्टली स्पायनल कॅनलमध्ये नसतो. त्याच्या बाहेर एक आवरण असतं ज्याला ड्युरा म्हणतात. आणि ड्युरा आणि स्पायनल कॉर्ड, ड्युराच्या आतमध्ये स्पायनल कॉर्ड असतो, पण ड्युरा आणि स्पायनल कॉर्ड हे काय एम्प्टी स्पेस नसते. त्याच्यामध्ये एक विशेष पद्धतीचं फ्लुइड असतं ज्याला सेरेब्रो स्पायनल फ्लुइड म्हणतात. हे फ्लुइड एक शॉक अब्झॉर्बर म्हणून काम करतं आणि एक बॅरियर म्हणून पण काम करतं. बऱ्याच वेळेला ब्रेनशी रिलेटेड किंवा स्पायनल कॉर्डशी रिलेटेड काही काही डिझिजेसमध्ये या पाण्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स घडतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही जे एलिमेंट्स आहेत जसं सोडियम आहे, पोटॅशियम आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ह्याचे कमी जास्त होण्याची शक्यता असते आणि वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. सो प्रिसाइसली काय घडतंय ब्रेनमध्ये हे समजण्यासाठी सुद्धा वन ऑफ द इन्व्हेस्टिगेटिव्ह मोडॅलिटी म्हणून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड बाहेर काढून, जसं आपण ब्लड चेक करतो, युरिन चेक करतो, तशाच पद्धतीनं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड काढून ते तपासायला पाठवून त्याच्यावरनं आजाराचा निदान केला. ओके. तर ही जनरली टेक्निकल माहिती, म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आपोआप घडत असतात आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्पायनल कॉर्ड्स या ज्या संदेश मेंदूचे एकमेकांना पोहोचवण्याचं, सगळ्या क्रिया घडवण्याचं काम करत असते. आणि ही खूप सारी तांत्रिक माहिती खास आपल्यासाठी दिली, कारण आपलं शरीर जे आहे ते देवाने जे बनवलेलं आहे ते अतिशय कॉम्प्लिकेटेड बनवलंय आणि त्याला चांगल्या पद्धतीने ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. इंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी आणि या मणक्याच्या पूर्ण आजाराबद्दल आपण डॉक्टर दातारांशी बोलतो आहोत. पुढच्या एपिसोडमध्ये अजूनही काही प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत की ते जनरल लोकांच्या मनामध्ये आहेत, ते मी विचारणार आहे. पण आत्ता निरोप घेतो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. की तुम्ही ॲडिक्वेट मॅक्रोज घेताय का? मॅक्रोज म्हणजे काय? प्रोटीन कंटेंट आपल्या वजनासाठी किती घेतलं पाहिजे. प्रॉपर चेअर वापरणं गरजेचं आहे. कुठलाही चेअर, डायनिंग चेअर कॅनॉट बिकम युअर वर्किंग चेअर. सो एक सिंगल वर्क करून काही उपयोग होणार नाही. नुसतं जिमिंग केलं नाही उपयोग होणार. त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग पण तितकंच गरजेचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एन्ड्युरन्स पण तितकंच गरजेचं आहे. सो कॉम्बिनेशन मध्ये करायला पाहिजे. सो exercise has to become complete for it to be effective for the body.